तो भैया ये आज एमवीए की रैली थी वहाँ पे महाराष्ट्र में बदलापुर में, और एक जॉइंट प्रेस कॉन्फ्रेंस है जो कि ये मोदी के जो नमूने मीडिया हैं इन्होंने इसको कवर नहीं किया, मानी भी बात है। वो तो बस वो वेस्ट बंगाल को ही कवर करने पे उसी के पैसे मिलते लगते हैं लोग। ज्यावेळेस काही ऍक्सिडेंटची प्रकरणं घडलेली होती त्यावेळेस गुन्हेगार हे फरार होतात आणि सगळं वातावरण शांत झाल्यानंतर बहुत गलत बात है ये। मतलब आप रेप जैसे संगीन मुद्दे को भी पॉलिटिसाइज कर रहे हो, मतलब सिर्फ वेस्ट बंगाल पीछे पक के रह गए। गंदगी मीडिया से आप उम्मीद क्या कर सकते हैं? किस टाइप के मीडिया है यहाँ का? असं सरकार म्हणतंय, ह्याचा अर्थ गुन्हा घडलेला आहे हे सरकारला मान्य आहे। मग गुन्हेगार कोण? कारण प्रधानमंत्री आले आणि त्यांच्या हस्ते अनावरण झालं, म्हणजे प्रधानमंत्र्यांचा सुद्धा त्याच्यात संबंध आला आणि तो येण्याच्यासाठी जो काही कार्यक्रम त्यांनी केला होता तो पुरेसा बोलका आहे। आता याच्यामध्ये मला वाटतं की नौदल एवढं आपलं पोकळ आहे का की त्याला त्या नौदल म्हटल्यानंतर ते समुद्रातल्या त्या विमानाशीच खेळत असतात, तिथल्या संकटाचा सामना करतात आणि देशाला वाचवतात। आता ही जबाबदारी नौदलावरती टाकून हे मोकळे होणार आहेत का? मग नौदलाला सुद्धा याची कल्पना नव्हती का की किती वेगाने इकडे वारे वाहणार, काय होणार? आता हा जो काही कार्यक्रम घेण्यात आला तो आपल्याला माहिती आहे की उघड तेव्हा निवडणुका तोंडावरती होतात। कोकण जिंकायचं, महाराष्ट्र जिंकायचा म्हणून मोदींनी काही